फेब्रुवारी 27 भाग. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 27 फेब्रुवारीचा भाग खूपच छान झालेला आहे. जोशी वकील महिपतची सगळी गुपितं उघडी करणार का, हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते जोशी वकील पासून. तो अर्जुनला सगळी हकीकत सांगायला लागतो. अर्जुन त्याला विचारतो, साक्षीचा नवा भाऊ कुठून जन्माला आला? जोशी म्हणतो, ती सगळी माझी प्लॅनिंग होती. साक्षीला असा कोणी भाऊ नाही. माझ्या ओळखीच्या दुकानात अथर्व विचारे नावाचा मुलगा कधीतरी आला असेल. त्याचं आधार कार्ड चुकून तिथे राहिलं होतं, त्यामुळे मी अथर्व विचारेच्या नावाने संपूर्ण पेपर बनवले. त्यावर अर्जुन त्याला विचारतो, म्हणजे अथर्व विचारे नावाचा खरा माणूस आहे, परंतु त्याचा साक्षी शिखरेशी काहीही संबंध नाही आणि त्याला माहीत नसताना तुम्ही त्याचे पेपर इल्लीगल वापरले. अर्जुन म्हणतो, असं करताना लाज नाही वाटत? मी आता तुला सोडत आहे, परंतु तुझी ही फाईल माझ्याकडे राहील. तू जर महिपत समोर तोंड उघडलं तर ही फाईल डायरेक्ट बार कौन्सिलकडे जाईल. मग तुझी वकिली रद्द झाली म्हणून समज. जोशी म्हणतो, परंतु महिपतला समजल्यावर तो माझा जीव घेईल. अर्जुन म्हणतो, तुम्ही चिंता करू नका, तोपर्यंत मी तुम्हाला सुरक्षित जागी पोहोचवतो. त्यानंतर मधुभाऊ, चैतन्य आणि अर्जुन बाहेर येतात. चैतन्य म्हणतो, जोशींनी खूप गंभीर गुन्हे केलेले आहेत आणि तू त्यांना खरंच असं सोडून देणार आहेस का? अर्जुन म्हणतो, तू मला चांगला ओळखतोस. आपलं काम झालं, त्याची फाईल बार कौन्सिलकडे नक्की जाईल. चैतन्य म्हणतो, म्हणजे तो जेलमध्ये जाणार? असे म्हणून तिघेही तिथून निघतात. इकडे किल्लेकरांच्या घरी सर्व बसलेले असतात. प्रतिमा म्हणते, मी उपमा बनवला होता. रविराज म्हणतो, जाऊ दे प्रतिमा, होतं असं कधी कधी. त्यांनी म्हणते, हे काय बोलताय बाबा तुम्ही? आधीच आईला पूर्वीच काही आठवत नाही, ती आता सध्याचा सुद्धा विसरायला लागली तर कसं चालेल? प्रतिमा म्हणते, परंतु मी काहीच विसरत नाही, मला सगळं आठवत आहे. मी भांड पुसून ठेवलं, उपमा झाल्यावर त्यात कोथिंबीर सुद्धा पेरली, किचन ओटा स्वच्छ करून ठेवला. तन्वी विचार करते, किती बावळट बाई आहे ही, हिची स्वच्छतेची आवड हिला नडली. सुमन म्हणते, जाऊ दे वहिनी, तुम्ही आजच्या जेवणासाठी एखादा छान पदार्थ बनवा. रविराज म्हणतो, आज नको, प्रतिमाच्या चेहऱ्यावर व्रण आहेत, त्यासाठी डॉक्टरांकडे जायचं आहे. नागराज म्हणतो, उत्तम निर्णय आहे. त्यानंतर सगळे तिथून निघून जातात. नागराज तन्वीला विचारतो, आज जो इथे उपमा होता तो तूच गायब केलास का? तन्वी म्हणते, हो, मीच सगळं केलं. ही प्रतिमा आणि सायली नेहमी भेटत राहणार, हे आपल्यासाठी धोक्याचं आहे आणि त्या प्रतिमाचं तोंड खूप चालत आहे. तिने माझ्यावर हात देखील उचलला, याची शिक्षा तिला भेटायलाच हवी. इकडे कल्पना पूर्ण आजीसाठी शिरा घेऊन येते. कल्पना म्हणते, मी माझ्या स्वतःच्या हाताने केलेला आहे, तुम्हाला गोळ्या सुद्धा घ्यायच्या आहेत, असा हट्टीपणा करू नका. सायली दरवाजाच्या आडून हे सगळं पाहत असते. पूर्ण आजी म्हणते, मला नको. कल्पना म्हणते, 2 घास तरी खाऊन घ्या, कारण या क्षणी तुम्ही काहीतरी खाणं महत्वाचं आहे आणि मला माहीत आहे तुम्ही शिऱ्याला नको नाही म्हणणार आणि मी यात खजूर घातलेले आहेत. पूर्ण आजीला लगेच 2 दिवसापूर्वी सायलीने खजूर घालून बनवलेली बर्फी आठवते, परंतु ती काही बोलत नाही. नंतर म्हणते, माझ्या घराची घडी विस्कटली आहे, माझं मन खूप बेचैन होतं. कल्पना म्हणते, असे विचार करू नका. सायली त्यांचं हे बोलणं ऐकत असते आणि तिला खूप वाईट वाटतं. तेवढ्या तिथे अर्जुन येतो आणि सायलीला म्हणतो, चला, मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. सायली नको म्हणते, परंतु अर्जुन बळजबरीने तिला घेऊन येतो. त्याच्या अशा वागण्याने मात्र सायली चिडते, तिला खूप राग येतो. ती म्हणते, तुम्हाला तुमचं सगळं महत्त्वाचं वाटतं का? मी खाली का उभी असेल, असा प्रश्न नाही आला का तुमच्या मनात? अर्जुन म्हणतो, परंतु त्या दोघी बोलत होत्या आणि मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. सायली म्हणते, माझ्यासाठी वेगळं महत्त्वाचं असतं, परंतु तुम्ही समजून घेत नाही. असं म्हणतो, परंतु मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. अर्जुन बोलतच असतो, परंतु सायली रागाने तिथून निघून जाते. अर्जुन थांबा म्हणतो, परंतु सायली थांबत नाही. इकडे कल्पना पूर्ण आजीला भरवत असते. कल्पना पूर्णाईला खाऊ घालून गोळ्या देते. सायली सगळं पाहत असते आणि आनंदित होऊन तिथून निघून येते आणि रूममध्ये आल्यावर पाहते तर अर्जुन फुगून बसलेला असतो. ती त्याच्याकडे पाहते, परंतु अर्जुन दुर्लक्ष करतो. सायली त्याची बॅग उचलून ठेवते, अर्जुनचा कोट व्यवस्थित ठेवते. सगळं करताना ती अर्जुनकडे पाहत असते, परंतु अर्जुन नजर चोरतो आणि तिच्याकडे पाहत नाही असे दाखवतो. सायली अर्जुन जवळ येऊन म्हणते, तुम्ही आता जेवायला बसणार आहात का? अर्जुन सायलीकडे पाहतो. सायली आपले कान धरून म्हणते, चुकले मी, मला माफ करा.
त्यावेळी मला पूर्ण आजीची जास्त काळजी वाटत होती, त्यामुळे मी अस्वस्थ झाले होते आणि मी सगळा राग तुमच्यावर काढला. अर्जुन म्हणतो, मग आता आजी झोपली का? सायली म्हणते, पूर्ण आजी झोपी गेल्या. तुम्ही सुद्धा मला माफ केलं. अर्जुन म्हणतो, ही सुद्धा तुम्हीच ठरवलं? सायली हसून म्हणते, हो. आता सांगा, काय बोलायचं होतं तुम्हाला? अर्जुन म्हणतो, मी जोशीला सगळं विचारलेलं आहे. हे आम्हाला महत्त्वाची माहिती मिळाली आहे. ती म्हणायचे साक्षीचा कोणीही सावत्र भाऊ नाही. हे ऐकून सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते, परंतु कोर्टात तर त्याची सगळी ओळखपत्र सुद्धा दाखल केली गेली होती. अर्जुन म्हणतो, तो वेगळा माणूस आहे. तो अथर्व विचारे वेगळा आहे. अथर्व विचारे नावाचा माणूस आहे, परंतु त्याचा साक्षीशी काहीही संबंध नाही. जोशीला झेरॉक्सच्या दुकानातून अथर्व विचारे नावाच्या माणसाची आधार कार्ड कॉपी सापडली आणि हाच धागा पकडून जोशीने सगळा प्लॅन रचला. त्याच्या नावाने खोटे कागदपत्र तयार केले आणि यात महिपत आणि साक्षी सुद्धा सामील होते. सायली म्हणते, म्हणजे याचा अर्थ अथर्व विचारे नावाच्या माणसाला ही माहीत सुद्धा नसेल की त्याची ओळखपत्रे चुकीच्या पद्धतीने वापरली गेली आहेत. अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर. आता फक्त तो अथर्व विचारे नावाचा माणूस सापडला पाहिजे, परंतु आपल्याला हेही माहीत नाही की तो जिवंत आहे की मेला आहे. सायली म्हणते, तो जर वारला असेल तर आपले सर्व मार्ग बंद होतील. अर्जुन म्हणतो, आपण त्याला शोधायचाच आहे. त्याच्याशी निगडीत काही पुरावे आपल्याकडे आहेत. शिवाय त्याच्या आधार कार्डचे फोटो सुद्धा आहेत. एकदा तो अथर्व विचारे भेटला, कोर्टात हे सिद्ध होईल की साक्षी शिखरे खोटं बोलत आहे. सायली म्हणते, असंच झालं पाहिजे. साक्षीचा खोटेपणा आता तरी जगासमोर आला पाहिजे. अर्जुन म्हणतो, असंच होईल. तुम्ही काळजी करू नका. आता तुम्ही पाहून या, सगळे घरातले झोपले की नाही, सगळ्यांनी गोळ्या घेतल्या का नाही, सगळं पाहून या. असं म्हणून अर्जुन सायलीला टोमणा मारतो. पण तुम्हाला एक सांगा, पूर्ण आजी का चिडली होती? सायली म्हणते, मी आज चोरून सगळ्यांसाठी स्वयंपाक केला होता, म्हणून मी ठरवलं की सगळं मी करते आणि सांगताना विमने केलं असं सांगायचं, परंतु कोणीही जेवले नाही. सगळे जेवण तसंच आहे. अर्जुन म्हणतो, सगळे जेवण तसंच आहे? काहीतरी करायला पाहिजे. विचार करत असतो तेवढ्यात त्याला आयडिया सुचते. इकडे महिपत जोशीला कॉल करत असतो, परंतु जोशी घाबरून फोन उचलत नाही. महिपत चिडून सारखा फोन करतो, परंतु जोशी उत्तर देत नाही. इकडे अर्जुनने काहीतरी विचार केलेला असतो. त्याने घरात काम करणारे लोकांना बोलावलेलं असतं. अर्जुन त्यांना बसवतो आणि आईला, पूर्ण आजीला आवाज देतो. दोघेही येतात. वरतून सायली सुद्धा येते. कल्पना आणि पूर्ण आजी दोघीही चकित होतात. कल्पना अर्जुनला विचारते, हे लोक कोण आहेत? अर्जुन म्हणतो, हे तर काम करणारे लोक आहेत. त्यांना मी आज अन्नदान करणार आहे असे म्हणून तो डबे भरायला लागतो. कल्पना पूर्ण आजीला विचारते, तुम्ही हे अन्नदान करायचं केव्हा ठरवलं? पूर्ण आजी म्हणते, हे मला सुद्धा आत्ताच कळत आहे. अर्जुन म्हणतो की अन्न कधी वाया जाऊ द्यायचं नाही याची शिकवण आपल्याला पूर्ण आजीकडूनच मिळालेली आहे. घरातलं उरलेलं अन्न कधीही टाकून द्यायचं नाही. बाहेर खूप लोक उपाशी असतात आणि आज आपल्या घरात खूप जास्त अन्न आहे आणि अन्न वाया कशाला घालवायचं? आणि आज तर माझ्या बायकोने स्वयंपाक केला आहे, त्यामुळे हे अन्न मी वाया कशाला घालवू? पूर्ण आजी म्हणते, परंतु हे अन्न वाया घालवायला मी जबाबदार नाही. चुकीच्या पद्धतीने स्वयंपाक केला गेला आहे म्हणून कोणी जेवले नाही. अर्जुन म्हणतो, परंतु अन्न हे अन्न असतं. विमलने बनवलं तर चांगलं, हे माझ्या बायकोने बनवलं तर वाईट. असं कसं काय? कल्पना पूर्ण आजीला म्हणते, बघा, हा घरात आल्या आल्या तिने आपली चुगली केली. परंतु अर्जुन म्हणतो की नाही मम्मा, सायलीने काहीही चुगली केलेली नाही. मी जेव्हा घरी आलो तेव्हा मला कळालं की माझ्या बायकोचा चेहरा पडलेला आहे. खूप वेळा विचारून झाल्यावर मला कळालं की नक्की काय झालं आहे. तेव्हा मला कळालं की या घरात माझ्या बायकोने केलेला स्वयंपाक वाया गेला तरी चालतो. पूर्ण आजी रागाने म्हणते, तू काय बोलत आहेस? अर्जुन म्हणतो, आजी तूच विचार कर, आमच्या दोघांचं जेवण बनवणे किती सोपं आहे, परंतु तिने असं न करता सगळ्या परिवारासाठी बनवलं. कारण तिचं प्रेम आहे तुमच्यावर. तिला तुमच्या सगळ्यांची काळजी आहे, आदर आहे. आणि तुम्ही काय केलं? न जेवता सगळे निघून गेलात. तुमच्या मनात सायलीबद्दल इतका राग आहे की तुम्ही मला जे शिकवलं ते स्वतः पाळत नाही आहात. आज जे काही झालं ना ते मला खूप आवडलं आहे. कारण आज जे काही झालं त्यावरून मला एक कळालं की आजही तुम्हा सगळ्यांना माझ्या बायकोच्या हाताची चव खूप आवडते. म्हणजे कुठे ना कुठे तुमच्या मनात सुद्धा माझ्या बायकोबद्दल प्रेम आहे आणि म्हणूनच तिच्या हाताचं जेवण या सगळ्यांना भेटणार आहे.
अर्जुन पूर्णा तुला म्हणतो आज तू तुझ्या हाताने अन्नदान करणार आहेस, म्हणून तो सगळे डबे भरतो आणि पूर्णा आजीकडे देतो. पूर्णा आजी जेवणाने भरलेले डबे सगळ्यांना वाटते. ती लोक सगळे डबे घेऊन निघून जातात. अर्जुन त्यांना धन्यवाद म्हणतो आणि सायलीकडे बघतो. सायली अर्जुनकडे पाहून लाजते. नंतर दुसऱ्या दिवशी सायली पूजा करत असते. अर्जुन येतो आणि म्हणतो हे काय करत आहात तुम्ही? सायली म्हणते आज महाशिवरात्र आहे. आज महादेवाची पूजा करायची असते आणि आज निर्जला उपवास सुद्धा करायचा असतो. त्यामुळे मी आज अन्न आणि पाणी दोन्ही घेणार नाही. अर्जुन म्हणतो आधीच तुमचं वजन 1/2 किलो, त्यात तुम्ही पाणी सुद्धा घेणार नाही, हे तुम्हाला जमणार नाही. सायली म्हणते मनात श्रद्धा आणि भक्ती असली की काहीही जमतं. अर्जुन म्हणतो मग मी सुद्धा तुमच्या सोबत उपवास करणार. सायली म्हणते अजिबात नाही. तुमच्या शरीर जरी कमावलेलं असलं तरी मागच्या वेळेस केलेला उपवास आठवत आहे ना? तुम्ही चक्कर येऊन पडला होतात. अर्जुन म्हणतो मला आता चक्कर येणार नाही. सायली म्हणते तरीही नको, तुम्हाला ऑफिसची काम असतात. मी मस्तपैकी साबुदाणा खिचडी खा आणि मग ऑफिसला जा. अर्जुन म्हणतो ठीक आहे. नंतर सायली खाली येते. कल्पना आणि पूर्णा आजी बोलत बसलेले असतात. कल्पना म्हणते पूजेसाठी काय काय लागतं ते सर्व सामान आणून ठेवलेलं आहे. सायली काम करता करता त्यांचं बोलणं ऐकत असते. पण दरवर्षी पूजा करतो ती छोट्या प्रमाणात असते. आता तुम्ही इतक्या लोकांना बोलावलेलं आहे, सगळं नीट झालं पाहिजे. अन्नपूर्णा आजी म्हणते पण यावर्षी मन शांत नाही, म्हणून सगळ्यांना पूजेसाठी बोलावलेलं आहे. ऑफिसमधली माणसं, नातेवाईक सगळ्यांना आमंत्रण देऊन आले. सायली त्यांचं बोलणं ऐकत असते. पूर्णा आजी म्हणते एकच प्रार्थना करणार आहे की ही महाशिवरात्र फळू दे. मला दुसरं आणखी काही नको. इकडे सायलीचा स्वयंपाक चालू असतो. फोडणीचा वास येतो. त्यामुळे पूर्णा आजी म्हणते काय खमंग फोडणीचा वास येत आहे. विमल काय बनवत आहेस? त्यांना माहीत नसतं किचनमध्ये सायली आहे. तेवढ्यात सायली म्हणते पूर्णा आजी मी साबुदाण्याची खिचडी बनवत आहे, तुम्हाला थोडी देऊ का? पूर्णाई म्हणते अजिबात नको, आमचा फराळ विमल करेल. सायली म्हणते हरकत नाही, परंतु माझी खिचडी छान होणार आहे याची पावती तुम्ही मला दिली. इकडे अर्जुन अथर्व विचारेबद्दल माहिती मिळते का पाहत असतो. तो पोलिसांशी सुद्धा कॉन्टॅक्ट करतो आणि म्हणतो काही माहिती मिळाली तर मला सांगा. तेवढ्यात तिथे सायली येते. तिने अर्जुनसाठी खिचडी आणि कॉफी आणलेली असते, परंतु अर्जुन एका फाईलमध्ये काहीतरी शोधण्यात मग्न असतो. सायली विचारते काय शोधत आहात? अर्जुन म्हणतो अथर्व विचाराच्या आधार कार्डचे पेपर्स आहेत, त्यामध्ये त्याचा पत्ता मिळतो का पाहतो. सायली म्हणते आता कसं शोधायचं याला? तेवढ्यात अर्जुनला फाईलमध्ये काहीतरी मिळतं. अर्जुन म्हणतो आधार कार्डवर पत्ता चुकीचा जरी असला तरी हा फोटो खरा आहे. सायली म्हणते परंतु फक्त या फोटोच्या आधारे कसे शोधायचं? अर्जुन म्हणतो नक्की शोधून काढू. आणि या भागाचा इथेच शेवट होतो. पुढे काय घडणार ते पाहूया नंतरच्या भागात. अर्जुन आणि सायली अथर्व विचारेला शोधू शकतील का हे देखील पुढे आपल्याला समजेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. फेब्रुवारी 26 भाग रिव्ह्यू. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 26 फेब्रुवारीचा भाग खूपच छान झालेला आहे, त्यामुळे हा रिव्ह्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. सायली किचनमध्ये येते आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागते. एवढ्यात तिथे विमल येते आणि म्हणते तुम्हाला स्वयंपाक घरात बघून छान वाटतं. सायली म्हणते मी पटकन आवरते म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करायला रिकामा. विमल म्हणते तुम्ही सावकाश होऊ द्या, तुम्हाला तुमचं हक्काचं घर असून काही स्वयंपाक करता येत नाही. सायली म्हणते विमल ताई ही परिस्थिती सुद्धा नक्की बदलेल. खरंच मी संपूर्ण सुभेदार कुटुंबासाठी जेवण बनवेल आणि तुम्ही सांगा की तो तुम्ही बनवलेला आहे. विमल म्हणते ठीक आहे, ही छान आयडिया आहे, स्वयंपाक बनवा, मी लक्ष ठेवते. इकडे मधू भाऊ आणि कुसुम पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघत असतात. दोघेही सही करायला जात असतात. तेवढ्यात त्यांना जोशी वकिलाचा फोन येतो. मधू भाऊ फोन उचलतात. जोशी वकील तिकडून म्हणतो तुम्ही सही करायला गेला नाहीत ना? मधू भाऊ खोटं नाटक करून म्हणतात अहो तुम्ही सांगितलं होतं जाऊ नका म्हणून. मग आम्ही कसं जाणार? तो जोशी वकील म्हणतो बरं केलं. मधू भाऊ म्हणतात मी घरीच आहे, आराम करत आहे. नंतर फोन ठेवून कुसुम आणि मधू भाऊ घाईघाईने सही करायला निघतात. इकडे सायली जोरात स्वयंपाकाची तयारी करत असते आणि विमल तिच्यावर लक्ष ठेवून असते. विमल म्हणते कोणी आलं तर मी तुम्हाला शिट्टी मारून सांगेल. तेवढ्यात कल्पना आणि अन्नपूर्णा आजी वापस येत असतात.
त्यांना बघून विमल घाबरते. ती सायलीला इशारे करते, हात हलवून सायलीला बोलवण्याचा प्रयत्न करते, परंतु सायली पाहत नाही. शेवटी धावत पळत ती किचनकडे येते आणि स्वतः स्वयंपाक करायला लागते. सायली सुद्धा घाबरून ओट्याखाली लपते. कल्पना आणि पूर्णा आजी दोघीही घरात येतात. पूर्णा आजी म्हणते, किती सुंदर सुवास सुटला आहे. विमल, बेत काय आहे? विमल म्हणते, पनीरची भाजी करत आहे. विमल घाबरून म्हणते, तुम्ही दोघी बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. सायली खालीच लपलेली असते. दोघीही सोफ्यावर बसतात. विमल दोघींसाठी पाणी घेऊन येते. त्यानंतर दोघीही रूममध्ये निघून जातात. विमल किचन मध्ये येते आणि सायली उरलेला स्वयंपाक पूर्ण करायला लागते. सायली म्हणते, सगळी तयारी केलेली आहे, फक्त कोशिंबिरीला फोडणी देते म्हणजे सगळं पूर्ण होईल. इकडे किल्लेकरांच्या घरी प्रतिमा नाश्ताची तयारी करत असते. तेवढ्यात तिथे तन्वी येते आणि म्हणते, सॉरी आई, मी तुझ्याशी आणि सुमन काकींशी असं वागायला नको होतं. प्रतिमा म्हणते, ठीक आहे, तुला तुझी चूक कळली ना, परत अशी वागू नकोस. तन्वी काहीसा विचार करून म्हणते, आई, मी बाबांना आणि काकांना आवाज देते, तू सुमन काकींच्या तब्येतीचा विचारून ये. प्रतिमा ठीक आहे असं म्हणून तिथून निघून जाते. प्रतिमा गेल्यावर तन्वी बनवलेला संपूर्ण नाश्ता एका बॅगमध्ये भरते, कारण तिला प्रतिमाला पागल ठरवायचं असतं. तन्वी एक बॅग घेते, त्यामध्ये सर्व नाश्ता भरते आणि ती बॅग बाजूला ठेवून देते. नाश्ताचा बाउल, चमचा व्यवस्थितपणे पुसून ठेवते, जेणेकरून कोणाला काही कळू नये. तन्वी सगळं बेमालूमपणे करते. त्यानंतर काही झालंच नाही अशा आविर्भावात उभा राहून बाबांना आवाज द्यायला लागते. तेवढ्यात तिथे सगळेजण येतात. सगळेजण आल्यावर तन्वी म्हणते, बाबा, आईने सर्वांसाठी नाश्ता बनवला आहे. आई, दाखव सगळ्यांना. प्रतिमा म्हणते, उपमा केला आहे आणि ती बाउल वरचे झाकण काढते. आतमध्ये काहीच नसतं. ते पाहून सर्वजण शॉक होतात. प्रतिमा म्हणते, उपमा याच भांड्यात ठेवला होता मी. सुमन म्हणते, तुम्ही दुसऱ्या भांड्यात काढला असेल, मी किचन मध्ये पाहून येते. सुमन पाहून येते, म्हणते, किचन मध्ये तर काहीच नाही. तन्वी म्हणते, आई, तू ज्या गोळ्या घेतेस ना, त्या गोळ्यांचा हा साईड इफेक्ट असेल, त्यामुळे तुला असे भास होत असतील. प्रतिमा म्हणते, मला काहीही झालं नाही, मी 100% उपमा बनवून याच भांड्यात ठेवला होता. हे सगळे भास कसे असतील? मी तुला मगाशी भांड उघडून उपमा दाखवला होता. तन्वी सपशेल खोटं बोलते आणि म्हणते, आई, तू असं काहीच केलं नव्हतं. त्यामुळे प्रतिमा गोंधळून जाते. सुमन म्हणते, तुम्ही सगळे बसा, मी तुमच्यासाठी कॉफी करून आणते. इकडे अर्जुन जोशी वकिलांच्या केबिनमध्ये जातो. जोशी वकील काही बोलणार एवढ्यात अर्जुन जाऊन त्याचा गळा पकडतो आणि त्याला मारायला लागतो. त्याची कॉलर पकडून अर्जुन म्हणतो, मधू भाऊंना का फसवत आहेस तू? वकील म्हणतो, तुम्ही अशी दादागिरी करू शकत नाही, हे माझं ऑफिस आहे. तेवढ्यात तिथे मधू भाऊ येतात. जोशी त्यांना म्हणतो, मधू भाऊ, बघा तुमचा जावई काय करत आहे, याला सांगा मला सोडायला. परंतु मधू भाऊ काहीही बोलत नाहीत. अर्जुन म्हणतो, आता तुझा बॉस जरी आला ना, तरी मला थांबवू शकत नाही. थांब, तुला पुरावा दाखवतो. असं म्हणून अर्जुन महिपत आणि त्याची रेकॉर्डिंग जोशीला दाखवतो. ती रेकॉर्डिंग पाहून जोशी पुरता हादरून जातो. नंतर अर्जुन म्हणतो, हा जर व्हिडिओ मी पोलिसांना दाखवला तर तुला अटक होऊ शकते आणि त्याचे काय परिणाम होतील हे तुला चांगलं माहीत आहे. त्यावर जोशी अर्जुनच्या पाया होऊन म्हणतो, हे सगळं मी महिपत शिखरेच्या सांगण्यावरून केलं आहे, मी माझ्या मनाने काहीही केलं नाही, मला माफ करा. परंतु अर्जुन त्याचा गळा पकडतो आणि म्हणतो, माफ करण्याची तुझी लायकी नाही, तू शहाणा आहेस तर NOC वर सही कर आणि मधू भाऊंची केस मला दे. असं म्हणून केसचा पेपर तो जोशी वकील समोर सही करायला ठेवतो. जोशी वकील म्हणतो, आणि मी सही नाही केली तर? अर्जुन म्हणतो, जर तू सही केली नाहीस, तुझ्या पापाची संपूर्ण फाईल आमच्याकडे आहे. तू जे जे अवैध केलेला आहेस त्याची ही संपूर्ण फाईल आहे. ती फाईल बघून जोशी वकील घाबरून जातो आणि गुपचूप सही करतो. सही करताना देखील तो घाबरलेला असतो. सही झाल्यावर अर्जुन म्हणतो, ही केस माझ्याकडे आली आहे, हे महिपतला कळू द्यायचं नाही, तुझं हे तोंड गप ठेवायचं. मधुभाऊ म्हणतात, जोशी, वर देव पाहत आहे, आज ना उद्या तुम्हाला या सर्वांचा हिशोब द्यावा लागेल. इकडे सुभेदारांच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात. अश्विन पहिला घास घेतो. मला कळतं की स्वयंपाक सायलीने बनवलेला आहे. तू विचारतो, विमल ताई, स्वयंपाक कोणी केला आहे? कल्पना रागावून म्हणते, विमल, आम्हाला चवी कळतात, हे सगळं त्या मुलीने बनवलेलं आहे. विमलला ओरडा बसलेला पाहून सायलीला राहवत नाही आणि ते पुढे येऊन म्हणते, हे सगळं मी केलेलं आहे. विमल ताईंची यात काहीच चूक नाही.
पूर्णा आजी म्हणते मला कोणीही नातसून नाही आणि परक्या मुलीच्या हाताचं जेवायची माझी अजिबात इच्छा नाही. म्हणून पूर्णा आजी ताटावरून उठते. सायली सगळ्यांना जेवणासाठी विनंती करते. ती म्हणते मी यापुढे कधीही स्वयंपाक करणार नाही. आणि या भागाचा इथेच शेवट होतो. पुढे काय घडणार ते पाहूया नंतरच्या भागात. अर्जुन महिपत आणि जोशीत सत्य जाऊन घेईल का हे देखील पुढे आपल्याला समजेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.